हॅलो हाय नमस्ते, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज सुंदर एक अंड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। खूप मस्त टेस्टी अशी रेसिपी आहे अंडा मसाला। खूप सुंदर रेसिपी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। खूप सुंदर आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। काहीतरी वेगळं करायचं असेल तर अंड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा। करूया आपल्या अंडा मसाल्याला सुरुवात। इथे तेल घेतलेलं आहे, साधारण 7 ते 8 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। जरा जास्त क्वांटिटीमध्ये मी दाखवते कारण मग परत छोटीशी होते, म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये दाखवलं। इथे चांगल्या 15-16 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। तेलावरती त्या चांगल्या गरम झाल्या की आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट। ती 1 टेबलस्पून टाकायची आहे। ती तेलावरती छानपैकी परतवून घेऊया आधी। सगळा फ्लेवर त्याचा उतरला पाहिजे त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण 1 टेबलस्पून धणे आणि जिऱ्याची पावडर। ते सुद्धा छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। आता हे सगळे फ्लेवर तेलामध्ये उतरले तर आपण जेव्हा तो कांदा तेलामध्ये टाकू तर तो सगळा फ्लेवर सगळा कांद्यामध्ये मिक्स होतो आणि खूप छान टेस्ट येते। इथे मी चांगले 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचे। कारण का हा जो मसाला आपल्याला तयार करायचा आहे त्याला जरा असं कांदा वगैरे जास्त प्रमाणात लागतं, त्यामुळे इथे आपण जास्त प्रमाणात घेतलेला आहे। आता आपल्याला आलं लसूण धणा जिरा पावडर लसणीचा जो फ्लेवर सगळा तेलामध्ये उतरलेला आहे तो आपण सगळा कांद्यावरती परतवून घेऊया आणि कांदा आपण झाकण ठेवून आणि मीठ टाकून परत एकदा असं शिजायला ठेवूया की सगळा फ्लेवर तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे। इथे मीठसुद्धा टाकलं आहे आणि आता कांदा सगळा परत मिक्स केला आहे आणि आपण आता तो कांदा झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी तरी शिजवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण एक कांदा तो शिजवून घेतलेला आहे। कांदा छान नरम झालेला आहे। परत एकदा सगळं आपण मिक्स करूया जरा तो। आता आपण त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे। 1.5 टेबलस्पून म्हणजे 1 टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला, 1.5 टेबलस्पून म्हणजे 1 टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट, हे सगळं टाकून आपण ते सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं करताना मी इथे 10 अंडी उकडून ठेवलेली होती, म्हणजे बॉईल करून ठेवलेली होती। हे बघा, ही अंड्याचे साल वगैरे आपण काढून घेतलेले आहे। आता ते अंडा आपण कापून घ्यायचं आहे। आता अंडं कापताना आपण मधोमध आधी त्याचे 2 तुकडे करून त्याचा जो येलो पार्ट असतो तो साईडला केला आहे आणि उरलेल्या व्हाईट पार्टचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया। आपण जसं भाजीसाठी आपण कांदा वगैरे चिरतो तसे एकदम बारीक पण असं नाही, पण मध्यम आकाराचे असे का आपण सगळं अंडे चिरून घेऊया। मधला भाग साईडला ठेवायचा, येलो पार्ट असतो तो अख्खाच्या अख्खा बॉल तो साईडला ठेवून द्यायचा आणि व्हाईट आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला केवढे जाडे किंवा किती बारीक पाहिजे त्याच्यानुसार आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा, हे अशा पद्धतीने मी सगळ्या अंड्यांचे तुकडे करून घेते। आता आपला मसाला तयार झालेला आहे। अंड्याचे आपण सगळे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये आता आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे। हलक्या हाताने आपल्याला सगळं ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, कारण का आपण जे अंड्यातला जो येलो पार्ट आहे तो तोडायचा नाही आहे, तो अख्खाच्या अख्खा तसाच ठेवायचा आहे। बाकी सगळं आपल्याला व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे। त्याच्यामुळे आपण हे सगळं असं व्यवस्थित असं हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपला अंडा मसाला हे तयार झालेला आहे। खूप सुंदर टेस्टी कमीत कमी साहित्यातली झटपट होणारी अशी रेसिपी आहे। त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीसाठी। तो तिथपर्यंत रुहीज किचन 22 ला सबस्क्राईब करायला विसरू नका।